मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, ही घटना काही वर्षापूर्वी घडली आहे। माझं नाव महेश आहे। मी आणि माझा मित्र अभिषेक नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी निघालो होतो। मी आणि अभिषेक आमच्या मित्राच्या लग्नाला नागपूरला आलो होतो। लग्नाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर आम्ही त्या आमच्या मित्राला कळवून पुण्याला जाण्यासाठी निघालो। साधारण रात्रीचे 8 वाजले असतील। तो मित्र ज्याचं लग्न होतं तो आम्हा दोघांना खूपच हट्ट करू लागला आणि म्हणाला, अरे जेवण करा आणि मगच निघा। म्हणून मग आम्ही दोघांनी जेवण वगैरे केले आणि तिथून आमची 4 व्हीलर घेऊन निघालो। पण आम्हा दोघांना काय माहीत होतं, आजचा हा प्रवास आमच्या चांगला जीवावर बेतणार आहे। आम्ही जेव्हा तिथून निघालो तेव्हा काळाकुट्ट अंधार त्या रस्त्याने होता। मी गाडी चालवत होतो आणि अभिषेक माझ्यासोबत गप्पा मारत होता। मीही चांगलीच वेगात आमची गाडी पळवत होतो, कारण त्या हायवेने जास्त तर वाहने नव्हती। अभिषेक मला म्हणत होता, अरे थोडी हळू गाडी चालव, काय तुला एवढी घाई झाली, जाऊ आरामात घरी। मी अभिषेकला सहज म्हणालो, का रे घाबरलास? अभिषेक मला म्हणाला, छे मी नाही घाबरत। म्हणून मी सहजच आणखी गाडीचा वेग वाढवला आणि आता गाडी चांगलीच वेगात मी पळवू लागलो। पण आता माझ्याच्याने अक्षरशः गाडी कंट्रोलच होत नव्हती। मी लगेचच गाडीचे ब्रेक दाबले आणि आमची गाडी जागेवरच तिथं जोरात थांबली। अभिषेक मला म्हणाला, हे बाबा वेडा आहेस का तू? तुला सांगितलं ना थोडी हळू चालव गाडी। म्हणून मी अभिषेकला काही न बोलता तिथं समोर काही गाडी थांबवली आणि गाडीच्या बाहेर आलो आणि अभिषेकही बाहेर आला आणि आता आम्ही थोडं शांत होऊन समोर प्रवास करू लागलो। आता आम्ही थोडं समोर आलो असेल तर अचानकच गाडीमध्ये AC चालू असूनही खूप गरम होऊ लागले। आता हे काय होतं काही कळतच नव्हते आणि अचानकच आमची गाडी बंद पडली। मी आता गाडी चालू करण्याचा खूप प्रयत्न करू लागलो, पण आमची गाडी चालूच होत नव्हती। आता नेमकं आमच्या गाडीला काय झालं काही कळतच नव्हतं। त्यातच अभिषेक खूप परेशान होऊन मला म्हणाला, आता काय झालं यार, काय करायचं आता? आता आम्ही दोघंही गाडीच्या बाहेर उतरलो आणि त्या हायवेच्या आजूबाजूला काही दिसत आहे का बघू लागलो। त्या हायवेच्या आजूबाजूला झाडांचं जंगल आणि तो काळाकुट्ट अंधार फक्त दिसत होता। आणि आमच्या त्या मित्रालाही फोन करणं चुकीचं ठरलं असतं। एवढ्या रात्री तो मित्रही थोडा घाबरलाच असता आणि त्यातच त्याच्या घरी आनंदाचं वातावरण तेही होतं, म्हणून आम्ही त्याला फोनही केला नाही। त्यातच दुरून आम्हाला एक 4 व्हीलर येताना दिसली। आम्ही त्या 4 व्हीलरला हाताच्या इशाऱ्याने थांबण्यास सांगत होतो, तशी ती 4 व्हीलर आमच्या जवळ येऊन थांबली। मी तसं त्यांना विचारलं, अहो आमची गाडी बंद पडली आहे, आमची थोडी मदत करणार का? तसं त्या 4 व्हीलरचा ड्रायव्हर म्हणाला, ठीक आहे, समोरच काही लांब एक गॅरेज आहे, मी तुम्हाला तिथं सोडून देतो। इकडं खूप चोरांची भीती असल्यामुळे मी अभिषेकला त्या 4 व्हीलरमध्ये बसण्यास सांगितले आणि मेकॅनिक लवकर घेऊन ये असं म्हणालो। आता मी एकटाच तिथं थांबलो होतो। खूप वेळ झाला तरी अभिषेक मला लांबवर काही दिसत नव्हता। मी माझ्या बंद पडलेल्या गाडीमध्ये बसून अभिषेक कधी येतो त्याचीच वाट बघत होतो। मी आता त्या समोरील रस्त्याकडेच नजर ठेवून होतो। त्यातच समोर काही लांब कोणीतरी उभं आहे असं मला दिसले आणि लांबून असं वाटत होतं की ते कोणीतरी 2 पुरुष आहेत। मला वाटलं कदाचित अभिषेक आणि तो मेकॅनिक असेल। त्यातच ते अचानक तिथून दिसेनासा झाले आणि मला एक आवाज ऐकू आला, महेश, अरे इकडे ये। आणि हा आवाज मला वेगळाच वाटत होता आणि त्यातच मला कोणीतरी त्या जंगलाच्या पायवाटेत कोणीतरी पळत गेलं असं मला वाटलं। म्हणून मी जरा घाबरतच गाडीच्या बाहेर आलो। मला वाटलं कदाचित अभिषेकच असेल आणि मला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणून मी त्या जंगलाच्या पायवाटेने समोर जाऊ लागलो आणि म्हणालो, हे अभिषेक
कशाला मजा घेतो यार? हा मजा घ्यायचा वेळ आहे का? त्या चंद्राच्या प्रकाशात त्या काहीच लांब असलेल्या झाडाझुडपात मला हालचाल जाणवली. म्हणून मी म्हणालो, हे अभिषेक, बाहेर ये, बस झालं तुझं आता. मी समोर बघत होतो, पण मला अशी चाहूल वाटत होती जणू माझ्या मागे कोणीतरी उभं आहे आणि कदाचित अभिषेकच असेल. म्हणून मी मागे उलटून बघितले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्याच मागे काही अंतरावर एक मुलगा, त्याचं साधारण वय 25 ते 26 असेल, आणि त्याच्यासोबत एक मुलगी विचित्र प्रकारे माझ्याकडे बघत होते. म्हणून मी त्यांना घाबरतच म्हणालो, कोण आहे तुम्ही? तसा त्यांनी मला काहीच रिप्लाय दिला नाही आणि ते त्यांच्याच अवस्थेत उभे होते. आता मला कळाले होते, हा काहीतरी विचित्रच प्रकार आहे. म्हणून मी घाबरत पळत माझ्या गाडीकडे आलो. पण समोर माझ्या गाडीजवळ तेच कपल्स उभं होतं. आता तर माझ्या शरीराचं पूर्ण पाणी पाणी झालं होतं. मी तिथूनही पळत सुटलो आणि त्या हायवेने समोर पळत जाऊ लागलो. पण समोरचा नजारा आणखीनच भीतीदायक होता. समोर तसेच कित्येक कपल्स उभे होते आणि खूप भयानक दिसत होते आणि त्यांच्या त्या विचित्र चालेने समोर माझ्याकडेच येत होते. मला हा प्रकार माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होता. आता मला कळतच नव्हते मी काय करू. आता ते सर्व माझ्या आजूबाजूला उभे राहिले. त्यांचा तो भयानक चेहरा आणि त्यांचे डोळे हे खूप भीतीदायक दिसत होते. त्यातच ते विचित्र प्रकारे आवाज करू लागले आणि मलाही त्रास देऊ लागले. आता मी त्यांच्या त्रासामुळे बेशुद्ध पडलो आणि समोर काय घडलं मला काहीच कळाले नाही. पण जेव्हा माझा मित्र आणि तो समोरील गॅरेजचा मेकॅनिक तिथं आला तर त्यांना मी जंगलात एका झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडलो होतो. पण या घटनेबद्दल जेव्हा मी त्या मेकॅनिकलला सांगितलं तर त्याने आम्हाला सांगितले, काही वर्षापूर्वी एका कॉलेजची ट्रिप फिरण्यासाठी या जंगलात आली होती आणि त्यांनी एक रात्र या जंगलातच मुक्काम केला. त्या रात्रीच्या मुक्कामादरम्यान त्यांच्यासोबत त्या जंगलामध्ये खूप विचित्र घटना घडल्या. त्या रात्री त्या सर्व मुलांना आणि मुलींना एक एक करून मारण्यात आलं आणि त्यांच्या जवळील काही पैसे आणि त्यांनी आणलेली ते ट्रिपसाठी बस तेही चोरून नेण्यात आली. हे काहीतरी चोरांचंच काम होतं. 2-3 दिवसानंतर जेव्हा ते सर्व मुलं व मुली जेव्हा कॉलेजला परत आले नाही तेव्हा त्या मुलींच्या घरचेही काही कॉलेजमधील अधिकारी त्यांना बघण्यासाठी पोलीस घेऊन आले. तर ते सर्व याच जंगलात मरण पावलेले सापडले. ते सर्व मुलं व मुली त्या जंगलात मदतीसाठी रात्रभर तडपले तरी त्यांना कोणाचीच मदत त्या जंगलात मिळाली नाही. म्हणून काही लोक म्हणतात या जंगलात त्या मुलींच्या आत्मा अजूनही भटकतात. पण जेव्हा पोलिसांनी त्याचा शोध लावला तर ते त्या मुलांनी ट्रिपला आणली होती ती पोलिसांना जिथं त्या चोरट्यांनी ते बस विकली होती तिथं सापडली. आणि मग त्यावरून माहिती काढून त्या चोरट्यांना अटक करण्यात आले. हे ऐकल्यानंतर मात्र मला थोडं विचित्रच वाटलं. पण यावरून मला एक कळालं, स्वतःच्या भल्यासाठी लोकांना दुसऱ्याच्या जीवाचीही कदर नसते. मित्रांनो,